शिर्डीमध्ये महायुतीचे नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात यांनी आपला आज पदभार स्वीकारला आहे. आणि त्याचबरोबर उपनगराध्यक्षपदी श्री ताबाई शेळके यांची आता महायुतीच्या वतीने निवड करण्यात आली आहे. त्यांनी आज आपलं पदग्रहण त्या ठिकाणी केलं आहे. आणि दोन स्वीकृत सदस्य आपण घेतलेले आहेत. एक धनराजजी कोते आणि एक आपले बाबू म्हणून आहेत, आपले अब्राम म्हणून मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते आहेत. शिर्डीच्या जनतेनं एक ऐतिहासिक कौल या निवडणुकीत दिला आणि 100% यश या निवडणुकीत महायुतीला दिलेला आहे. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, तसेच सुजयदादा विखे पाटील, शालीनताई विखे पाटील यांच्या नेतृत्वात आज उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक यांची निवड करण्यासाठी सभागृहामध्ये आज ही सभा आयोजित केली होती. तर या सभेसाठी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब स्वतः आले होते. त्यांनी उपनगराध्यक्षपदी अभयराजे शेळके आणि धनंजय राजे कोते आणि शेख म्हणून अशी दोन स्वीकृत नगरसेवक यांची निवड केली आहे. आणि त्यांनी आम्हाला सर्वांना सूचना केल्या आहे की सर्वांनी एक जीवानी काम करावे. सगळ्यात मोठं जे आव्हान आहे ते कुंभमेळ्याचं आहे. आणि शिर्डी शहरामध्ये जे सुजयदादांनी जे स्वप्न बघितलेले आहे, नामदार आमचे नेते, राज्याचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, त्यांनी जे स्वप्न बघितलेलं आहे, शिर्डी थीम पार्क इतर काही एंटरटेनमेंटसाठी ज्या ॲक्टिव्हिटी चालू करायच्या आहे त्या अनुषंगाने ते एक मोठं आव्हान आहे. बाकी मूलभूत ज्या गरजा आहे शिर्डी शहरासाठी त्या 100% पूर्ण झालेल्या आहेत. 100% गेले 25 वर्ष झाले मी नगर परिषदेमध्ये नामदार साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी काम करत आलेलो आहे. नगराध्यक्षपद सुद्धा आमच्या कुटुंबाकडे होतं. उपाध्यक्षपदाची दुसऱ्यांदा मला संधी मिळते आणि 25 वर्षाचा अनुभव आहे. त्याच्यामुळं सर्व निवडून आलेले सदस्य हे आपलेच आहे, आपल्या शहरातले आहे, आपल्याच महायुतीचे आहेत. एक दोघं अपक्ष जरी आले असले ते आपलेच लोक आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं ही जी काही संधी मला प्राप्त झालेली आहे याचा खरं मोठा मला आनंद झालेला नाही. याच्यात आता कसं असतं माहितीये का की नेत्याकडे असलेला प्रामाणिकपणाचा जो काही भाग असतो, कार्यकर्त्यांनी जे काही निभावला पाहिजे, त्याच्यानंतर काम करायची क्षमता, असलेला अनुभव, आणि इथं नगर परिषदेमध्ये सर्व बऱ्यापैकी नवीन सदस्य या ठिकाणी निवडून आलेले आहेत. या सर्वांना बरोबर घेऊन जात असताना त्यांना पण आपण शहराच्या विकासाच्या बाबत जे काय अनुभवाच्या माझ्याकडे जे काही गोष्टी आहेत त्या माध्यमातून त्यांना पण शिक्षण मिळेल, अशा माध्यमातून कदाचित आमच्या नेत्यांनी माझी निवड